नमस्कार मित्रांनो, एएमओ म्हणजेच आयुर्वेदिक मेडिकल ऑफिसर जी परीक्षा 5 सप्टेंबरला होणार आहे त्यासाठी एक नवीन अपडेट विभागाने प्रसिद्ध केला आहे। 5 सप्टेंबरला तुमची परीक्षा होणार आहे आणि त्याच्या 6 दिवसा अगोदर म्हणजेच आज 30 तारखेला विभागाने एक्झाम पॅटर्न नेमका कसा असणार आहे, किती मार्कांची परीक्षा असणार आहे, कोणत्या सब्जेक्टमधून किती प्रश्न असणार आहेत, किती मिनिटांची परीक्षा असणार आहे इत्यादी माहिती आज त्यांनी दिलेली आहे। तर या परीक्षेमध्ये तुम्हाला 3 विषय दिले आहेत, हे आपण आधीच बघितलं आहे आणि तुम्हा सर्वांना माहिती असेल। आयुर्वेद असेल, नॅशनल हेल्थ प्रोग्राम असेल आणि जनरल नॉलेज असेल। आयुर्वेदचे म्हणजेच टेक्निकलचे तुम्हाला 60 प्रश्न असतील 120 मार्कांसाठी, म्हणजेच एक प्रश्न जो आहे तो 2 गुणांसाठी असणार आहे। नॅशनल हेल्थ प्रोग्राम जो असणार आहे 20 प्रश्न असतील 40 मार्कांसाठी। सामान्य ज्ञानमधून 20 प्रश्न असतील 40 मार्कांसाठी, असे तुमचे 100 प्रश्न असतील 200 मार्कांसाठी। ही परीक्षा दोन्ही माध्यमातून होणार आहे, म्हणजेच बायलिंग्युअल होणार आहे। तुम्हाला तिथे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला तिथे प्रश्न दिसणार आहेत आणि याचा जो टायमिंग दिला आहे तुम्हाला 100 मिनिटांमध्ये हे 100 प्रश्न सोडवायचे आहेत, म्हणजेच 1 मिनिटामध्ये तुमचा एक प्रश्न सॉल्व्ह झाला पाहिजे। यामध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजेच तुम्हाला इथे निगेटिव्ह मार्किंग नाही, तुम्हाला सर्वचे सर्व प्रश्न इथे सॉल्व्ह करता येणार आहे। त्यामुळे इथे तुम्हाला हा एक ॲडव्हान्टेज भेटत आहे। आयुर्वेदिक पोर्शनसाठी तुम्ही 1 तास म्हणजेच 60 मिनिटं देऊ शकता आणि उरलेले 20-20 मिनिटं तुम्ही नॅशनल हेल्थ प्रोग्राम आणि जीके या विषयासाठी देऊ शकता। हवं तितक्या लवकर तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत। काही प्रश्न तुम्हाला 1 लाइनर असतील किंवा काही प्रश्न हे तुम्हाला स्टेटमेंट बेस पण दिसू शकतात, त्यामुळे प्रश्न काळजीपूर्वक वाचून सोडवायचे आहेत। त्यानंतर परीक्षा केंद्रावर जाताना तुम्हाला इत्यादी वस्तू नेण्यासाठी परवानगी आहे। मास्क असेल, सॅनिटायझर असेल, सामान्य पेन असेल, स्टॅम्प असेल, इंकपॅड असेल, हे न्यायची गरज नाही, तिथेच असते। पेन पण न्यायची सहसा गरज नाही, परंतु तुम्ही घेऊन जा। IBPS एक्झाममध्ये पण ते स्वतः पेन प्रोव्हाइड करत असतात, त्यामुळे पेन न्यायची गरज नाही, परंतु एक सोबत असतो तुमच्या। इंक स्टॅम्प न्यायची गरज नाही इथे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला परीक्षा संबंधी कागदपत्रे म्हणजेच तुमचं ॲडमिट कार्ड असेल, सोबतच जी तुमच्या मूळ ID कार्ड तुम्ही नेत असाल, म्हणजेच फॉर एक्झाम्पल इफ तुम्ही आधार कार्ड नेत असाल तर त्याचीच तुम्हाला एक झेरॉक्स घेऊन त्या ॲडमिट कार्डच्या मागे जोडायची आहे। त्यानंतर IBPS एक्झाम तुम्हाला आधी सांगितलं की IBPS एक्झाममध्ये तुम्हाला 5 ऑप्शन दिसणार आहेत। परीक्षेमध्ये तुम्हाला 1 लाइनर प्लस स्टेटमेंट बेस्ड पण प्रश्न दिसतील आणि स्टेटमेंट बेस्ड प्रश्न हे बरोबर वाचायचे आहेत, कारण हे प्रश्न गुगली असतात, त्यामुळे यांना बरोबर वाचून सॉल्व्ह करायचं आहे। यामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही। ब्रेनसीड MPSCच्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला इंडियन कॉन्स्टिट्यूशन, महाराष्ट्र इकॉनॉमी, महाराष्ट्र जिओग्राफी, महाराष्ट्र कल्चर, महाराष्ट्र हिस्ट्री आणि नॅशनल हेल्थ प्रोग्राम या सर्व टॉपिकवरती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट PDF अवेलेबल आहे नोट्सची, ती तुम्ही जाऊन रीड करू शकता किंवा तुमच्याकडे इतर सोर्सेस असतील त्यातून पण तुम्ही रीड करू शकता। GK पोर्शन तुमचा पोस्ट घेण्यासाठी हा निर्णायक असणार आहे, त्यामुळे GKला तुम्ही दुर्लक्ष करू नका। टेलिग्रामची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता।